पिंपरी चिंचवडमध्ये एका बाजूला झुकलेली इमारत पाडण्यास सुरुवात झाली आहे। वाकड परिसरात या इमारतीचं बांधकाम सुरू होतं। काल रात्री ही इमारत अचानक झुकल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केली, त्यानंतर ही इमारत पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या। या प्रकरणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलं। फक्त 2 पिलरवर या इमारतीचं बांधकाम करण्यात आलं होतं, त्यामुळे ही इमारत झुकली आणि आता ती पाडण्यास सुरुवात झाली आहे। जे काही प्लॅन सँक्शन झालेला आहे, जे कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणतो त्याच्या हे जे दिलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त बांधकाम झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ही जे काही टिल्ड होण्याचा प्रकार आहे किंवा नियमानुसार न दिसण्याचा जो प्रकार। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस प्रकार आहे ते दिसून येतो इथे। त्याच्यामुळे हा इन्सिडेंस होण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही पहिलं ते तातडीने करतोय आणि ह्याच्यासाठी जे जबाबदार कोण आहेत, आर्किटेक्ट असतील किंवा इतर विकासक असतील, त्याच्यावरती निश्चितच आर्किटेक्टवरती लायसन रद्द करण्याच्या संदर्भाची आम्ही कारवाई करणार आहोत आणि बाकी विकासावरती आवश्यक ती कारवाई होईल निश्चितच। तर याच झुकलेल्या इमारत परिसरातून माहिती देतात आमचे प्रतिनिधी कैलासपुरी। पिंपरी चिंचवडच्या वाकड परिसरामध्ये जी 3 मजली इमारत पुढच्या बाजूला झुकलेली होती, ही इमारत अखेर पाडण्याचं काम सुरू झालेलं आहे। काल रात्री ही जी इमारत आहे ही वाय पिलरवर उभी होती आणि पुढच्या बाजूला झुकली असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी या बिल्डिंगची पाहणी केल्यानंतर ती बिल्डिंग पाडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आता अखेर ही इमारत जी आहे ते पाडण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। मात्र या निमित्तानं या इमारतीला परवानगी कुणी दिली होती, परवानगी होती का आणि असेल आणि ही इमारत बेकायदेशीर होती का, असे असंख्य प्रश्न उभा राहिलेले आहेत। त्यातच महापालिका जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करणार का, हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।